जय गजानन जय तो संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपण सर्व संस्कृत आणि संस्कृती प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. मानवाला मिळालेल्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, निसर्गाने दिलेल्या देणग्या म्हणा, भगवंताचं वरदान म्हणा, त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं वक्तृत्व. त्याला बोलता येतं. जगातल्या कुठल्याही प्राण्याजवळ ही सुविधा नाही की ज्याला भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होता येतं. सामान्यतः मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आली की तिला 2-3 वर्षामध्ये त्या व्यक्तीला बोलता येतं. म्हणजे सगळे उच्चार करता येतात आणि अनुकरण करून तो बोलायला शिकू शकतो. 2 किंवा 3 वर्षापर्यंत सामान्यतः कसं बोलायचं हे आपल्याला आलेलं असतं. पण गंमत आहे, लक्षात घ्या, बोलायचं कसं हे जरी 2-3 वर्षात समजलं ना, तरी काय बोलायचं, कुठे बोलायचं, किती बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे समजण्याकरता संपूर्ण आयुष्य सुद्धा कमी पडू शकतं. नवनवीन अनुभवाच्या माध्यमातून त्यातल्या गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात. कारण माणसाला बोलता जरी येत असलं ना, तरी त्या बोलण्यामुळेच त्याच्यावर अनेक संकटही आलेले आपण पाहायला मिळू शकतात. आपल्याला इतिहासामध्ये सगळ्यात मोठं असलेलं उदाहरण, आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं महाभारतामधल्या द्रौपदीचं एक वाक्य. मयसभेचा निर्मिती केली. त्या मयसभेच्या निर्मितीमध्ये तिथे नाना प्रकारच्या चमत्कारिक गोष्टी केल्या. जिथे तुम्हाला गालिच्या दिसत होता तिथे प्रत्यक्षात पाणी असायचं. जिथे पाणी दिसायचं तिथे गालिच्या असायचा. भिंत असायची तिथे प्रत्यक्षात दरवाजा असायचा. दरवाजा दिसायचा, त्याला जाऊन माणूस धडकायचा, तिथे काहीच नसायचं. अशा चमत्कारिक गोष्टी करण्यात आल्या आणि त्या सगळ्या पाहता पाहता समोर गालिच्या आहे असं समजून शांतपणे चालायला लागलेला दुर्योधन त्या पाण्यामध्ये पडला आणि ते पडणं त्याचं पाहून, त्याची ती फजिती पाहून द्रौपदीने अनायास एक वाक्य वापरलं, अंधस्य पुत्रः. शेवटी अंधयाचा मुलगा. हे वाक्य दुर्योधनाच्या इतकं जिव्हारी लागलेलं आहे की पुढे तेवढ्या एका वाक्यामुळे अख्खा महाभारताचा महासंग्राम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्या द्रौपदीचा अपमान करण्यासाठी म्हणून द्यूताचा विषय झाला, त्यातून पुढच्या गोष्टी होत गेल्या. हा जो सगळा कथाभाग आहे हा केवळ त्या एका वाक्यामुळे झाला. चुकीच्या जागी चुकीचं बोलणे हीच गोष्ट अत्यंत विनाशकारी ठरू शकते. या दृष्टीने आपल्याला ते समजून घ्यायचंय. आणि म्हणून चुकीच्या जागी जर बोलला ना तर भगवान बृहस्पती म्हणजे देवतांचे गुरु, आता त्यांच्यापेक्षा मोठा श्रेष्ठ कोण असणार आहे ज्यांना वाणीच्या बाबतीतलं कळतं. वाणीची देवताच बृहस्पती. अशा अर्थाने वर्णन करताना ते म्हणतात की बृहस्पती सुद्धा जर चुकीच्या जागी बोलले तर त्यांच्यावरही संकट येऊ शकतं. संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित त्या दृष्टीने आहे की कशी रचना आहे, अकाले वचनम वक्तुम. अकाले म्हणजे अयोग्य जागी, अयोग्य प्रसंगी. वक्तुम बृहस्पतीरपि ब्रुवन. भगवान बृहस्पती जरी बोलले, पंचायत काय होते, प्राप्नुयात बुद्ध्य अवज्ञानम. अवज्ञान शब्दाचा अर्थ अपमान. बुद्ध्या म्हणजे स्वतःच ओढवून घेतलेला असा अर्थ आहे त्याच्यामध्ये. त्यांना तो अपमान प्राप्त होऊ शकतो किंवा आत्मा अपमानमच्या शाश्वतम, आणि त्यांचा शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी अपमान होऊ शकतो. अगदी बृहस्पतींचा सुद्धा जर चुकीच्या जागी बोलले तर. हा जो भाव आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून आपल्याकडे सुभाषितकारांनी याच्यावर अनेक पद्धतीने केलं की माणसाला बोलता येणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच त्याचं मौन देखील महत्वाचं आहे. मौनम सर्वार्थ साधनम अशा पद्धतीची रचना आपल्याकडे सांगितलेली आहे. ती नुसती नाही सांगितली, अख्खा एक सुभाषित त्याच्याकरता सुभाषितकारांनी आपल्या समोर सांगितलं. सुभाषितकार म्हणतात, आत्मनो मुखदोषेन बध्यन्ते शुक सारिकाः. बोलता येतं म्हणून शुक म्हणजे पोपट आणि सारिका म्हणजे मैना यांना पिंजऱ्यात ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन काळामध्ये राजवाड्यांमध्ये असो किंवा अत्यंत श्रेष्ठ श्रीमंत अशा रसिकांच्या घरी असो, पोपट पाळलेले असायचे कारण ते बोलतात. मैना पाळलेली असायची, तिला बोलता येतं. आवाज काही शब्द करता येत असतील या अर्थाने वापरलेला तो शब्द आहे.
पण तशा पद्धतीने ते बोलू शकतात, म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवलेलं असतं. याचा अर्थ त्यांच्या केवळ बोलण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्यावर कारावासाची दुर्दैवी वेळ येते. नाहीतर त्यांना कशाला कोणी पकडून ठेवलं असतं? कावळा कधी कोण पकडून ठेवतो? त्याला आवाज आहे ना, पण बोलता नाही येत आपल्यासारखं. सुंदर वचन नाहीये, सुंदर बोलता येणे हाच जणू काही दोष आहे त्यांचा. अशा पद्धतीने आत्मनो मुख दोषेन बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते. बगड्याला कोणी पकडून ठेवत नाही, कारण बगडा अशा पद्धतीने बोलत नाही. त्याच्यावर सुभाषितकारांनी ते सांगितलं, मौनम सर्वार्थ साधनम. मौन असणे हे अनेक गोष्टींचं साधन असू शकतं. ते तर म्हणतात सर्वार्थ साधनम. शांत राहावं, काही बोलत बसू नये, कारण आपल्या बोलण्यामुळेच संकट येऊ शकतात. केव्हा? त्याचं उत्तर आहे, जेव्हा अपंडित आजूबाजूला असतात. पंडित आजूबाजूला असतील, ज्ञानी लोक असतील, संत सज्जन असतील, तिथे बोललंच पाहिजे. तिथे तुमच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून, तुम्ही जे सादर करताय त्याच्या माध्यमातून तुमचं कौतुक होऊ शकतं, आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यांना आनंद प्राप्त होईल, ते जे कौतुक करतील त्यांनी तुम्हाला आनंद प्राप्त होईल. दोन्हीकडून आनंदाचा विषय होऊ शकेल. पण केव्हा? जेव्हा आजूबाजूला ज्ञानी लोक असतील तेव्हा. आजूबाजूला जर मूर्खांचीच सभा असेल आणि तिथे तुम्ही बोललात, तर तुमचं हे जे वक्तृत्व नावाचं गुणकौशल्य आहे तेच तुम्हाला घातक ठरू शकतं. हा हिशोब त्यातून सगळा सांगायचा आहे. जसं आजूबाजूला दुर्योधन असताना द्रौपदी बोलली तर पुढच्या विनाशाला कारणीभूत ठरली. जर ती याच गोष्टी सगळ्या आनंदाचा, हास्य प्रसंगाचा विषय जर तिने पांडवांपैकी कोणाचा केला असता तर फरक पडला नसता. दुर्योधनासारख्या दुष्टाच्या समोर बोलली म्हणून सगळ्या पुढच्या समस्या आल्या. एक लहानशी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की नको तिथे बोलणे हे प्रत्यक्ष बोलता येण्याच्या गुणांपेक्षा अवगुण ठरू शकतं, हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे. आणि मग ते स्पष्ट करणारं सुंदर सुभाषित आपल्या समोर अन्योक्तीच्या रूपामध्ये इथे सादर केलेलं आहे. एकस्त्वम कोकिलान्योक्ती. शीर्षक आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येतं, कोकिलेला उद्देशून बोललंय. काय वैशिष्ट्य आहे कोकिळेचं? आपण वारंवार याच्या पूर्वी ज्या ज्या अन्योक्ती पाहिल्या त्याच्यामध्ये कोकिळेचे काही वैशिष्ट्य व्यवस्थित पाहिले. त्यातलं एक वैशिष्ट्य कमालीचा सुंदर असणारा दिव्य असा प्रकारचा पंचम आलाप. कारण पंचम शब्द निसर्गातल्या त्या कोकिळेच्या आवाजावरूनच स्वीकारलाय. संगीताने जो पंचमाचा विचार स्वीकारला तो पंचम स्वर कोणाचा? तर त्या कोकिळेचा. अगदी लहानपणापासून आपल्याला ते गाणं आठवत असेल, सकाळची भूपाळी म्हणून आपण जे म्हणतो, मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, त्याच्यामध्ये पंचम स्वर लाविला. हा जो विषय आहे तो पंचम स्वर जणू काही कोकिळेचा स्वर त्याच्यातून घेतलेला, म्हणून कोकिळेच्या स्वराला पंचम आलाप म्हटलं. तसा पंचम आलाप त्या कोकिळेला करता येतो. पण लक्षात घ्या, कोणाच्या समोर म्हणायचं? जर समोर सगळे गावंढळ प्रकारचेच लोक, म्हणजे वाईट प्रवृत्तीचे किंवा ज्ञान नसलेले, रसिकता नसलेले असतील आणि त्यांच्या समोर जर एखादा शास्त्रीय गायक अप्रतिम रागदारी सादर करायला बसला तर ते समोरचे फक्त जांभळ्याच देणार आणि झोपणारच आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन याला काय गायन म्हणतात का असं म्हणून तुमचा अपमानही करू शकतात. वेळ पडली तर तुमच्या अंगावर धावून येऊ शकतात. तुमच्याजवळ असणारं कौशल्य हे नुसतं असून उपयोग नाही, ते कोणाच्या समोर सादर करायचं याचा विवेक सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, हे आपल्याला कवी समजावून सांगतायत. आणि म्हणून ते त्या कोकिळेला म्हणतात एकस्त्वम. पहिल्यांदा त्या शब्दातच वापरलं, तू एकटा आहेस. याचा अर्थ सद्गुणी तसेही अल्पसंख्यच असतात. त्यात तो हिशोब सांगायचा आहे. बाहेर बहुसंख्य नावाची गोष्ट जी आहे ती कावळ्यांचीच भरलेली आहे. कावळे संख्येने प्रचंड आहेत, कोकिळ मोजकेच आहेत. त्याच्यामुळे कोकिळीच्या जवळ हा जो दिव्य गुण आहे तो गुणच त्याचा त्रासदायक कसा ठरू शकतो हे कोकिळ्याला सांगत आहेत. त्या निमित्ताने आपल्याला ते संदेश देत आहेत. एकस्त्वम, अत्यंत मोजका अशा प्रकारचा तू एखादाच आहेस. एकता शिलेदार अशा पद्धतीची रचना आहे. गहने अस्मिन, अत्यंत गहन असलेल्या अशा प्रकारच्या. वने हा शब्द गृहीत आहे. या वनामध्ये, या जंगलामध्ये गहन जंगल आहे, पटकन तुला बाहेर पडता येणार नाही अशी अवस्था आहे. आणि त्या गहन जंगलामध्ये जेव्हा तू या जंगलात गायला सुरुवात करशील, कोकिल त्याला तो सांगतोय न कलम,
कल करू नको. कल शब्दाचा अर्थ आहे ध्वनी. तू कुठल्याही प्रकारे इथे आवाज काढू नको, बोलूच नको. का? न कलम कदापि तापी कुर्याहा. तू कदाचित सुद्धा एखाद्या वेळी फार तुला इच्छा झाली म्हणून बोलला, त्या सुद्धा भानगडीत पडू नको. म्हणजे अभिव्यक्त होऊच नको, तुझे गुण दाखवूच नको, तुझ्या गुणांचं प्रगटीकरण करूच नको. का? त्याचं उत्तर देताना पुढे म्हणताय, असं नाही केलं ना तरच जगशील. कारण हे जर केलं तर तू जगणार नाही असं त्यांना म्हणायचंय. हे न करता जर तू मुकाट्याने राहिला, न आवाज करता राहिला, फायदा काय होईल सांगताना पुढच्या श्लोकात सांगताय, म्हणजे पुढच्या चरणामध्ये सांगताय, साज्जात्य शंकया आम्ही नत्वाम निघ्नंतु निर्दयाहा काकाहा. ते काकाहा म्हणजे कावळे जे आहेत ना, ते कसे आहेत त्यांच्याकरता शब्द वापरला, निर्दय असलेले, ज्यांच्या ठिकाणी कोणतीही दया माया नाही, असे विचित्र असलेले. हा त्यातला भाव आहे की अत्यंत विकृत स्वरूपामध्ये, दया माया विरहित स्वरूपामध्ये वावरणारी जे कावळे आहेत ना, त्यांचं वर्णन केलं. काय करतील ते? साज्जात्य शंकया. साज्जात्य याचा अर्थ आपल्याच जातीचा आहे अशी शंका घेऊन, म्हणजे असा विचार करून. का असा विचार येतोय? त्याचं उत्तर आपल्याला पाहिलेलं आहे. मागे आपण बोलताना त्याच्यावर बोललोय की कावळा आणि कोकिळ दिसायला सारखा आहे. त्याच्या रंगाचा विचार जर करायला गेलात, साधारण आकाराचा विचार करायला गेलात, बारीक फरक असतात, नाही असं नाही, पण जरी सामान्यतः वरपांगी एकत्र पाहिलं तर सारख्याच आकाराचे, सारख्याच रंगाचे हे दोन्ही प्रकार असल्यामुळे ते कावळे तुला आपल्याच जातीचा समजतील. साज्जात्य शंकया, आपल्याच जातीचा, सजाती या अर्थाने आपल्याच जातीचा आहे असं समजून, याचा अर्थ आपल्यातलाच आहे असं समजून ते तुला काय करतील? न त्वाम निघ्नंतु. ते तुला मारणार नाहीत. ते तुला लक्षात ठेवतील की ठीक आहे, जाऊ दे, आपल्यातलाच आहे कोणीतरी, त्यांच्यातलाच आहे असं समजून ते तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा आघात करणार नाहीत, ते तुला कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाहीत. पण केव्हा? जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत. हीच रचना आता ते मानवाच्या दृष्टीने सांगताय की जेव्हा दुष्टांची सभा असेल, तिथे सगळे एकत्र वाईट लोक आलेले असतील, तिथे जर एखादा सज्जन जाऊन बसला तर दिसायला सारखेच आहेत ना, दोनच हात आहेत, दोनच पाय आहेत, दोनच डोळे आहेत, त्याच पद्धतीची रचना आहे, हाही आपल्या सोबत आहे असं समजून कदाचित ते मूर्ख शांत राहतील. पण जर तिथे त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा विषय केला, आपल्या बौद्धिक पातळीचा विचार करत काही मतं मांडले, आणि ते मतं, कारण दोघांच्या आवाजाचा विषय आहे, कावळेही ओरडणारच आहे, कोकिळही बोलणारच आहे, ओरडणार आहे, आवाज करणार आहे, पण दोघांच्या आवाजामध्ये फरक आहे. कारण कावळ्यांचा आवाज सगळ्यांचा एकसारखा आहे, कोकिळेचा एकट्याचाच आवाज वेगळा आहे, अत्यंत सुंदर आहे, अत्यंत दैवी आहे. पण तो ऐकणाऱ्या रसिकांना कावळ्यांच्या दृष्टीने, अरे हा तर वेगळंच बोलतोय, आपल्याला पाहिजे तसं नाही बोलत आहे, माझ्या अपेक्षेनुसार नाही वागत आहे म्हटल्यानंतर हा माझा शत्रू आहे असंच ते कावळे समजणार. हा जो भाव सांगायचा आहे ना, तो समजून घ्यायचा आहे की जिथे सगळे मूर्खच बसलेले आहेत, त्या मूर्खांची एक सारखी मानसिकता आहे. त्या मानसिकतेमध्ये आपण जर वेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्यांना योग्य वाटणार नाही, भले तुमचं सत्य असेल, म्हणून तो जो हिशोब सांगितला आपण द्रौपदीचा, त्या द्रौपदीच्या सगळ्या कथेनंतर जेव्हा विदुर नीती येते ना, तेव्हा विदुरांनी फार स्वच्छ शब्दामध्ये आणि सुंदर शब्दात सांगितलं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियाहा. काय सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. सत्य बोलावं, बिलकुल खरं आहे, खरं बोलावं, खोटं बोलू नये, हे बिलकुल बरोबर आहे. पण जर ते अप्रिय असेल तर न बोलता राहता येतं ना, मौन तर धारण करता येतं ना, बोललंच पाहिजे असं कुठं आहे. सत्य बोलावं हे बरोबर आहे, खोटं बोलू नये हेही बरोबर आहे, पण खोटं वाटणारं सांगायचं कशाला, शांत राहावं, हा जो विषय आहे तो तिथे त्यांनी वापरायचा आहे. आणि म्हणून त्या या सुभाषितामध्ये त्या कोकिळ्या उद्देशून कवी म्हणतोय, जर तू बोलला नाही ना तरच वाचशील, कारण बोलल्यानंतर तू वेगळा आहे, भले श्रेष्ठ आहे, पण त्यांना नाही वाटणार, कारण बहुसंख्य म्हणतात आमच्यासारखा असेल तोच बरोबर. ही जी रचना असते बहुसंख्येची, तो हिशोब तिचं सांगताय. आणि म्हणून म्हणताय तू बोलू नको, कारण नाही बोलला तर तू त्यांच्यातलाच आहे असं समजून ते तुला मारणार नाहीत.
म्हणून योग्य जागी म्हणजे जिथे अयोग्य लोक असतील अशा अयोग्यांच्या समुदायामध्ये मौन धारण करणे हाच सगळ्यात सुंदर जीवनाचा मार्ग आहे हे सांगणारं सुभाषित आपल्या समोर. ही सुंदर अन्योक्ती. आणखीन एखादी अन्योक्ती पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जयतु संस्कृत.